2026 या वर्षात बऱ्याच मुलामुलींची लग्न जुळून येतील. नव्या वर्षात प्रेम संपत्ती बऱ्याच जणांच्या आयुष्यात आकर्षित होणार आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मेष, 2026 हे वर्ष प्रेम जीवनात नवी ऊर्जा आणि स्पष्टता घेऊन येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला नात्यात उत्साह वाढेलच, मात्र उतावळेपणा आणि रागामुळे कधी-कधी तणाव निर्माण होऊ शकतो. अविवाहितांना वर्षाच्या मध्यानही प्रेम प्रकरण जुळण्याची संधी मिळेल. वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष स्थैर्य, विश्वास आणि भावनिक सुरक्षितता देणारे ठरेल. जोडीदाराबरोबर समज, आदर आणि नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी दीर्घकालीन आणि गंभीर नात्यांच्या शक्यता मजबूत आहेत. मिथुन राशीसाठी हे वर्ष मिश्र अनुभव देणारे असेल. कधी अति आकर्षण तर कधी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. संवादात कमतरता आली तर नात्यात गैरसमज वाढू शकतात, त्यामुळे स्पष्टपणे बोलणे आवश्यक राहील. अविवाहितांना अनेक पर्याय मिळतील, परंतु योग्य निवड महत्त्वाची ठरेल. कर्क राशीच्या प्रेम जीवनात 2026 वर्ष भावनिक गोडवा आणि आत्मीयता वाढवणारे ठरेल. जोडीदाराबरोबर भावना खुल्या मनानं व्यक्त होतील. जुन्या नात्यात नवा विश्वास निर्माण होईल. अविवाहितांसाठी प्रेमविवाहाची शक्यता आहे. सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष रोमॅन्स आणि स्वाभिमान यांचा समतोल राखण्याचा संदेश देईल. प्रेम असेल पण अहंकार आणि वर्चस्व दाखवण्याची वृत्ती नात्यात ताण आणू शकते, त्यामुळे अविवाहितांना प्रभावी व्यक्तिमत्व असलेला जोडीदार मिळू शकतो. कन्या राशीसाठी हे वर्ष व्यावहारिक विचार, स्थिरता आणि जबाबदार प्रेमाचं चित्र रंगवेल. भावनांबरोबर भविष्याची जाणीव अधिक राहील. मित्रत्व प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. तूळ राशीसाठी 2026 हे अत्यंत शुभ वर्ष ठरण्याची दाट शक्यता आहे. संतुलन, प्रेम, आकर्षण आणि रोमॅन्स या सगळ्याचा सुंदर मिलाप होईल. अविवाहितांना आकर्षक आणि योग्य प्रस्ताव मिळू शकतात. वृश्चिक राशीसाठी हे वर्ष अविवाहितांना भूतकाळातील प्रेमाशी संबंधित परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या मध्यात गैरसमज संभवतात, परंतु उत्तरार्धात विश्वास परत येईल. धनु राशीसाठी 2026 हे प्रेम जीवनात उत्साह, स्वातंत्र्य आणि नवीन अनुभव देण्याचं वर्ष ठरेल. जोडीदाराबरोबर प्रवास, साहस आणि मुक्त संवाद वाढेल. अविवाहितांना नवीन प्रेमसंबंधाची संधी मिळू शकते. मकर राशीसाठी हे वर्ष गंभीरता, जबाबदारी आणि भावनिक परिपक्वता वाढवणारे ठरेल. भावनांची तीव्रता असेल पण व्यक्त करण्यात संकोच राहू शकतो. अविवाहितांना निर्णय घेण्याची अधिक वेळ घ्यावा लागेल. कुंभ राशीसाठी अविवाहितांना अचानक प्रेम प्रस्ताव मिळू शकतो. वर्षाच्या मध्यात भावनिक गोंधळ संभवतो, परंतु संवादाने सर्व काही सुरळीत होईल. वर्षाच्या शेवटी संतुलित आणि समाधानकारक प्रेमजीवन मिळेल. मीन राशीसाठी 2026 हे वर्ष भावनिक समज, संवेदनशीलता आणि आत्मीयता वाढवणारे ठरेल. कुटुंबाची साथ लाभेल आणि वर्षाच्या अखेरीस स्थैर्य, विश्वास आणि भावनिक समाधान मिळेल. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.